आणि एक मोठी बातमी लासलगावात नाफेड NCCF खरेदी केलेला वखार महामंडळाच्या गोडाऊनमधला कांदा सडलेला आहे। कांद्याचा उग्र वास येतोय, कांद्यातनं काळा द्रव निघतोय असा आरोप होतोय आणि त्यामुळे सडलेल्या कांद्यातनं चांगला कांदा निवडण्यासाठी थोडा वेळ लागतोय आणि त्याचा परिणाम होतोय। या कांदा एक्सप्रेसवर 30 तासांपासून 21 बोगींचा रॅक लासलगाव रेल्वे स्थानकावर उभा आहे। कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने नाशिक जिल्ह्यातल्या NCCF कडून खरेदी करण्यात आलेल्या बफर स्टॉकमधनं नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकातनं या ठिकाणी एक कांदा ट्रेन जी आहे ती दिल्लीच्या दिशेने रवाना करण्यात येत आहे। त्यासाठी नाशिक जिल्ह्यातून NCCF ने खरेदी केलेल्या कांद्यातून मोठ्या प्रमाणावर ग्रेडिंग केलेला कांदा जो आहे तो या ठिकाणी या ट्रेनमध्ये लोड केला जाणार आहे। जवळपास 840 मेट्रिक टन इतका क्षमतेने ही ट्रेन जी या ठिकाणी लासलगावहून कांदा घेऊन दिल्लीच्या दिशेने जाणार आहे। मात्र आपण पाहू शकतो की NCCFच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या बफर स्टॉकमधून हा कांदा जो आहे तो ग्रेडिंग करून या ठिकाणी पाठवला जातोय। मी आता लासलगाव जवळच्या एका NCCFच्या गोडाऊनमध्ये आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की हा जो कांदा आहे हा कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्याचं पाहायला मिळतोय। अक्षरशः हा कांदा सडलाय, काळं पाणी जे आहे ते या ठिकाणी बाहेर येतंय आणि उग्र असा जो वास आहे तो या ठिकाणी येतोय आणि ह्या जो कांदा साठवलेला ह्या कांद्याच्या साठवल्यातून जो हा कांदा निवडून ग्रेडिंग करून जो आहे तो या ट्रेनमध्ये लोड केला जातोय। मात्र ह्या सगळ्या प्रक्रियेला मेहनत लागत असल्यामुळे, वेळ लागत असल्यामुळे जवळपास 36 तास उलटून देखील जे 840 मेट्रिक टन कांद्याचे उद्दिष्ट ते या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही आणि त्यामुळे ही ट्रेन जी जवळपास 36 तास उलटून देखील दिल्लीकडे रवाना होऊ शकली नाही। कारण हा संपूर्ण कांदा जो आहे तो पूर्णतः खराब झालेला पाहायला मिळतोय आणि हा खराब झालेल्या कांद्यातून अक्षरशः उग्र वास येतोय। हे चांगला कांदा निवडताना मजुरांना मोठी कसरत करावी लागते आणि मजूर आणि त्यासाठी लागणारं मनुष्यबळ जे तेही उपलब्ध होताना दिसत नाही आणि त्यामुळेच कुठंतरी या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागतोय आणि ही कांदा ट्रेन जी ती या ठिकाणी रवाना होताना दिसत नाही। निलेश वाघ, NDTV मराठी, लासलगाव, नाशिक।